असं आहे की भारतीय जनता पार्टीचं आतापर्यंत युती होणार म्हणून सर्व कार्यकर्ते आपापल्या विभागामध्ये काम करत होते. आता तिकीट वाटप आणि एबी फॉर्म वाटप आपल्याला माहित आहे 3 वाजेपर्यंत टाइम आहे. आणि काल ते माननीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटली आणि त्यांना सांगितलं की आमचे काय आम्ही 111 पैकी 111 मागत नाही आहे, पण आम्हाला जे काही तिकिटी जिथे जिथे नगरसेवक नाही तिथे तिथे जाऊ शकत असतील तिथे एक एक दोन दोन आमचे लोक द्या तुम्ही. एक 12-13 लोकांचे मी म्हणजे आतापर्यंत मी 40 काढलेले, 40 वरून 20 वर आली, 20 वरून मी 12-13 वर आली. साहेबांनी संजू नाईकला फोन केला की मंदाताईंना तिकिटी द्याव्या लागतील. माझ्या समोर झालेलं भाष्य आणि आपल्याला निलेश म्हात्रेला सुद्धा तिकीट द्यावी लागेल, कारण तो तिथला नगरसेवक होता. काही कारणास्तव त्यावेळी निलेश म्हात्रेची तिकीट आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने त्याच्या विभागाचे 3 तुकडे करून राष्ट्रवादीमध्ये असताना एबी फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्याला एबी फॉर्म देऊन त्याची तिकीट नाईक फॅमिलीने त्यावेळी पण कापली. का माहिती नाही की निलेश हा त्यांना पुढचा प्रतिस्पर्धी वाटतो की काय, म्हणून नेहमीच निलेश बरोबर असा अन्याय केलेला आहे. पण माननीय मुख्यमंत्री काल बोलले की निलेशला तिकीट देऊन ताईने उर्वरित ज्या काही जागा मागितलेल्या आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देण्यात याव्या. मी मुंबईवरून येऊन संजू नाईकला मी स्वतः फोन केला, त्यांचा पीएला फोन केला. त्यांच्या पीएन सांगितलं संजू नाईकजी पुढच्या गाडीत आहेत. मी त्यांना स्वतः पर्सनल फोन केला, माझ्या फोनवर तुम्ही बघू शकता की आपण दोघं बसून या तिकीटमध्ये काही कमी जाती जे होतील ते आम्ही मान्य करू म्हणून. पण ना त्यांनी माझा फोन उचलला ना मला त्यांनी प्रतिसाद दिला. मी आमदार होऊन स्वतःहून फोन का केला की उद्या पक्षांनी सांगू नये की तुम्ही का नाही बोललात त्यांच्याशी, साहेबांनी सांगितल्यावरती. तर मी फोन केला, डॉक्टर राजेश पाटीलनी 4 वेळा फोन केला आणि मला बोलवलं माझ्या शाळेच्या कार्यालयावर या, आपण तिथे बसून. मी जवळजवळ 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत संजीव नाईकजींची मी वेळ बघितली, टाइम बघितला, पण ते का आले नाहीत. 4 वेळा मी संजू नाईकला फोन केला, त्यांच्या पेला केला, त्यांनी फोन काय उचलून प्रतिसाद दिला नाही. त्याच्यानंतर डॉक्टर राजेश पाटील जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मला 13 फॉर्म दिले. त्यांची 13ची माझी मागणी होती मेन तरी एक एक दोन दोन द्या, काही नगरसेवक बसतील नाही बसतील. आणि म्हणले त्याची तुम्ही या 13 लोकांची तुम्ही तिकडे चर्चा करून घ्या संजू नाईककडे, त्यांना प्रमुख केलेलं आहे. तर त्या 13 फॉर्म दिल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना बोलून ते बिचारे तयार होते काल वकील अफिडेट वगैरे करायला. फॉर्म किचकट आहे, तेव्हा मी डॉक्टर राजेश पाटीलला बोलले की आपण सह्या करून दिला तर बरं होईल. ते परत परत मला आपल्याकडे फॉर्म घेऊन यायला नको, सकाळ सकाळ लोक जातील, कारण 3 वाजेपर्यंत भरायचं आहे, तर गर्दी असेल तर लवकर गेले तर ते नंबर लावून फॉर्म भरतील. ते बोलले ताई मी तुमच्या बाजूलाच राहतो, 5 मिनिटात येऊन मी सह्या करेन, तुम्ही एक किचकट फॉर्म आहे तर तुम्ही सगळे रात्रभर तयार करा. आमची लोक रात्रभर बसून, ऑफिस आमचं रात्रभर चालू होतं. जर तुम्हाला द्यायचं नव्हतं तर आम्हाला रात्रभर कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं. वकील आणून सगळ्यांचे रात्रभर आम्ही फॉर्म फिलअप केले. फॉर्म फिलअप केल्यानंतर मला म्हणाले की मी सकाळ सकाळ तुम्हाला भेटून सह्या करतो. मी सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या घरी गेली, ते घरात सापडले नाही. त्यांच्या भावाकडे गेली, तिथे नाही. त्यांच्या शाळेत गेली, तिथे नाही. त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या फोनवरून त्यांनी फोन उचलल्यावर 7:30 वाजता माझं त्यांचं बोलणं झालं. ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हाऊस वरचे फॉर्म भरतो आणि येतो, तुम्हाला फक्त 4 तिकिटी देतो, एक निलेश म्हात्रेला नगरसेवक म्हणून आणि 4 बेलापूर गावामध्ये देतो. तर मी त्यांना काल सीएम साहेबांना पण सांगितले की त्या गावामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग 3 नगरसेविका आहेत आणि स्टँडिंग पण तो माझी हे नगरसेवक आहे. 4ही नगरसेवक आहेत, 4-4 वेळा राहिलेले आहेत. तिथे तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देता, ते काय पडण्यासाठी देता का? मी फुल ताकद लावी निवडून आणीन, तो नाही येईल, पण कार्यकर्ता आज खर्च करून तो मानसिकरित्या आज माझ्या सांगणार उभा राहणार, खर्च करणार, मी खर्च करणार, निवडून आणणार. पण उद्या नाही आलं ते पॅनल तर सांगणार मंदाताईला आम्ही बेलापूर दिलं होतं पण ते पडलं, मंदाताईचं पडलं. आणि मंदाताईच्या पोराला मग गेल्यासारखं पाडायला सगळे येऊन बसणारच आहेत. हे मंदाताईला आम्ही तिकीट दिल्याचा उपकार करायचं.
आणि गेल्या वेळेसारखं तिकीट कापायचं. आणि म्हणजे आज हे कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचे माझी काही इथे लॉबिंग नाही आहे. माझा इथं कोणी कार्यकर्ता लॉबिंग मधला नाही. सगळे भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष काम केलेले आहेत. या संघाचे सुद्धा 2-3 कार्यकर्ते आहेत. नुसतं भारतीय जनता पार्टीचे नाहीत. आबा जगताप संघाचे आहेत, बरेचसे संघाचे लोक आहेत त्याच्यात. पण आता मला सांगण्यात आलं की आम्ही बाकीच्या तिकीट देत नाही. संजू नाईकने सांगितलं, सागर नाईकने सांगितलं. पण हे तिकीट ठरवणारे कोण? मी ते आमदार 3 वेळा त्यांनाच पाडून निवडून आले ना. इथं काहीतरी माझा प्रभाव असेल की ना असेल. मग तुम्ही एवढं जर घाबरले असताल इथल्या वेगळ्या पक्षाला, तर तुम्ही जबाबदारी 111ची घ्यायचीच नव्हती. तुम्ही 111ची जबाबदारी घेतलीय तर एबी फॉर्मवर सही करायला पाहिजे होती. ती त्यांनी केलेली नाही. आणि त्याच्यामुळे आज हे कार्यकर्ते इथं बसले गोंधळ अवस्थेत आहेत की आमचं फॉर्म होईल की नाही, आमचं तिकीट होईल की नाही, या चिंतेमध्ये सगळे कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत.